मंत्रालयातल्या 145 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं वेतन अजून थकलेलं आहे। 441 जणांपैकी 261 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं वेतन नियमित आहे, पण 145 अधिकारी आणि कर्मचारी अजूनही वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत। अंतिम वेतन प्रमाणपत्र सादर केलं नाही म्हणून पगार थकलाय अशी माहिती आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, या थकलेल्या वेतनाविषयी आणखी काही खुलासा होऊ शकलाय का? कर्मचाऱ्यांचं या सगळ्या संदर्भात आता काय म्हणणं आहे? ऋती, खरं तर काल एक बातमी समोर आली होती की मंत्र्यांकडे असणाऱ्या खासगी ओएसडी आणि मंत्रालयातील कर्मचारी जे काम करतात त्यांचं वेतन थकल्याची बातमी समोर आली होती। मात्र आपण याबाबतची अधिक माहिती सामान्य प्रशासन विभागातील सूत्रांकडे विचारली, त्यावेळी आपल्या असं निदर्शनास आलंय ते म्हणजे मंत्री कार्यालयातील वेतन न झाल्याबाबत त्यांनी वस्तुस्थिती खरं तरी समोर आणली। त्यामध्ये मंत्री कार्यालयातून एकूण अधिकारी कर्मचारी 441 आहेत, ज्यांचे वेतन नियमित झाले असे 261 आहेत आणि मंत्री कार्यालयात येण्यापूर्वीचे अंतिम वेतन प्रमाणपत्र सादर न केल्यानं जवळपास 145 जणांचं वेतन जे आहे ते थकीत आलंय। त्यामुळे ज्या प्रणालीतून वेतन होतं असे सेवार्थ प्रणालीसाठी अद्याप माहिती सादर न केल्यानं वेतन थकीत केलंय असे एकूण 33 आहेत आणि सामान्य प्रशासन विभागाकडून वेतन देयक प्रलंबित आहेत असे केवळ 2 आहेत। यातही अंतिम वेतन प्रमाणपत्र म्हणजे LPC सादर न केलेले सर्वाधिक हे GST विभागातील आहेत अशी देखील आपल्याला माहिती मिळते। त्यामुळे काल एक विरोधकांकडून आरोप करण्यात आला होता की सरकारच्या कर्मचाऱ्यांचं वेतन केलं जात नाही, खासगी सचिव असतील ओएसडी असतील यांचं वेतन होत नाही असा एक आरोप केला जात होता। त्याबाबतची आता वस्तुस्थिती समोर आली आहे। जी सुशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।